वाडकऱ्यांनी काही माध्यमांशी संवाद साधला, त्यांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केलेल्या आहेत। आपल्यासोबत जयंत पाटील जोडले गेलेले आहेत। जयंतजी, आपण पाहतोय की तुम्ही आज एक मोठं विधान केलं होतं। 12 तारखेला विलीनीकरणाची घोषणा होणार होती आणि त्याबद्दल तुम्ही आज स्पष्टीकरण दिले। तुमचं आजच्या शपथविधीबद्दलचं काही बोलणं झालं होतं का? सुमित्राबाईंशी तुमचं काही बोलणं झालं होतं का? नाही, आमची कोणतीही चर्चा आजच्या शपथविधीविषयी झाली नाही किंवा तशी चर्चा करण्याची ही वेळच नाही आहे। कारण मी परवा बारामतीत होतो, त्यावेळी त्यांना भेटूनच आलो। त्यावेळी दादांचे अंत्यविधी पार पडलेला होता। काल रक्षा विसर्जन होतं आणि त्यामुळं कोणती राजकीय चर्चा करणं हे त्यावेळी शक्य नव्हतं आणि अपेक्षितही नव्हतं। त्यामुळं अशी कोणतीही चर्चा ही आमची झालेली नाही। जयंतजी, मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय की तुम्ही म्हणता की 12 तारखेला घोषणा होणार होती, मात्र आता या 2 दिवसांमध्ये तुमची कोणतीही चर्चा झाली नाहीये। तरी सुद्धा शरद पवारांसोबत काही बोलणं झालं होतं का? किंवा या आजपासून ते 12 तारखेपर्यंत कशा प्रकारे गोष्टी घडणार होत्या याबद्दल तुमचा काही रोडमॅप तयार होता का? अजितदादा आणि मी आणि शरद पवार साहेब बारामतीत शेवटी ज्यावेळी भेटलो त्यावेळी 12 तारखेला करूया असं त्यांचं तर मत होतं 8 किंवा 9लाच करू, पण मीच त्यांना म्हटलं की 8-9ला जरा मी नाही आहे। मग ते म्हटले तुम्ही म्हणाल ती तारीख 10 किंवा 11 किंवा 12। मग मी म्हटलं 12 तारीख करू। 12 तारखेला आपण एकत्रीकरण करायची घोषणा नाही, मर्जरच पूर्ण त्या दिवशी करायचं अशी त्यावेळी चर्चा आमची झालेली होती। नक्कीच तुम्ही म्हणता चर्चा झाली होती, मात्र एकत्रीकरण केल्यानंतर सत्तेसोबत जायचं की विरोधात राहायचं, शरद पवारांच्या हाताखाली काम करायचं की दादांसोबत जायचं, नेमकं काय ठरलं होतं? सत्तेसोबत असणार होतात का? नाही, आता असं आहे की या चर्चेत आत्ता सत्ताकारण किंवा या बाबतीत दादांचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय याच्यावर कोणतं भाष्य आज करण्याची आवश्यकता नाही, एवढी घाई करणं योग्य नाही। आपल्याकडे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे एखाद्याच्या निधनानंतर काही काळ आपण थांबतो, त्यामुळे अशी राजकीय वक्तव्य ही करणं फारसं उचित होणार नाही, पण मी याच्यावर सविस्तर योग्य वेळी सांगू शकेन। नक्कीच, मला खरं तर प्रश्न विचारायचा होता। दादांचं जाणं, अकाली जाणं दुःखदायकच आहे। संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे। मी आत्ताबद्दल म्हणत नाहीये, ज्यावेळी तुम्ही एकत्र यायचं ठरवलं असं तुम्ही म्हणता, तुम्ही हे विधान आज केलेलं आहे, तेव्हा ते ठरवताना तुम्ही सत्तेसोबत जाणार होतात की सत्तेविरोधात राहणार होतात? मी ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्या दिवशी संध्याकाळी देखील याच्यावर सविस्तर माझी दादांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना या सगळ्यांच्यावर मी भाष्य केलेलं आहे। आता सध्या मी आपल्याला हेच सांगतोय की सत्ताकरणाची चर्चा आत्ता करणे योग्य नाही, कारण आपल्या नेत्याचं निधन झालंय, ज्यांच्याबरोबर गेले 8-10 महिने अनेक बैठका मी केल्या आणि चर्चा झाली। माझाच विश्वास या क्षणात बसत नाही की दादा आपल्यात नाही आहेत आणि त्यामुळे झालेला जे दुःख आहे ते प्रचंड मोठं आहे। त्यामुळे कुठली राजकीय भूमिका सांगणं आणि त्याविषयी भाष्य करणं हे आज संयुक्त आहे असं मला वाटत नाही। आदरणीय पवार साहेबांनी सकाळी मी असं ऐकलं मगाशी की त्यांनी भाष्य केलेलं आहे की 12 तारीख ठरलेली होती आणि त्यामुळं एकत्रीकरणाची प्रक्रिया ही करण्याविषयी जर दोन्ही बाजूंची तयारी असेल तर ती एकत्रीकरणाच्या प्रक्रियेची पावलं ही पुढे जाऊ शकतात। मला माहीत नाही की आज त्यांच्या विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे आमदारांची। बहुसंख्य आमदार जवळपास 99% आमदार या मताचे आहेत असं अजितदादा नेहमी सांगत आले आणि त्यामुळं आमदारांनी त्यांची भूमिका काय आहे
त्यांच्या नेत्यांनी त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट केल्यावर याबद्दल पुढं बोलणं उचित ठरेल. जयंतजी, मी शेवटाकडे येते. पुन्हा एकदा तुमच्याच विधानाचा सूर पकडून मी बोलते. आपण असं मानूया की सुमित्राताई याबद्दल अनभिज्ञ होत्या, पण तरीसुद्धा कोणत्या प्रकारचा दबाव त्यांच्यावर होता असं वाटतंय का? त्या कोणत्या कारणामुळे शपथ घ्यायला तयार झाल्या? नाही, शेवटी यावर मी भाष्य करणं उचित नाही. सुनेत्रा वहिनींची माझी यापूर्वी देखील एकदा बैठक झालेली होती 3 महिन्यापूर्वी, आणि कालही परवा मी त्यांच्या तिथून निघताना त्यांना भेटूनच निघालो. त्यामुळं आता त्यांचा पक्ष, त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणतंही भाष्य करणं हे उचित आहे असं मला वाटत नाही. बरं दादा, मला अजून एक प्रश्न शेवटचा विचारावासा वाटतोय की खासदार सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाच्या बैठकीचा व्हिडिओ फेटाळला. हा तर कृषी प्रदर्शन भरलं होतं त्यावेळेचा, म्हणजे अजितदादा तिथे गेले, त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती. आता त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा झाली अशीही माहिती दादांनी सांगितली. विलिनीकरणावर पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. नाही, शेवटी आम्ही 16 तारखेला रात्री माझ्या घरी भेटलो सगळे, आणि पहाटे उठून शरद पवार साहेब गव्हर्नर तिथं 9:30ला येणार होते. त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा साहेबांच्या समोर घडाव्यात अशी मी त्यांना विनंती केली. त्यांना मी हेही विनंती केली की तुम्ही तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांना घेऊन आलात तर अधिक सोयीचं होईल. त्यांना जमत नसेल तर तुम्ही एकटेच या, पण एकदा पवार साहेबांच्या समोर याची चर्चा करू. त्याप्रमाणे पहाटे 3 वाजता 4 वाजता उठून मी गाडीने गेलो, अजितदादाही गाडीने तिकडं गेले. इथं जे जमलेले मुंबईत माझ्या घरी होते 10:30-11पर्यंत आम्ही एकत्रित होतो, ते सगळेच तिथं गाडीने पोचले. सकाळी 8 ते 9:30 याच्यावर मी तर 7:30लाच पोचलेलो होतो. 8 ते 9:30 याच्यावरच चर्चा झाली. कृषी प्रदर्शनाची, कारण माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती, त्यामुळं कृषी प्रदर्शनासाठी मी तिकडे जाईन हा प्रश्नच उद्भवत नव्हता. कारण मी नेहमी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला इस्लामपूरला, उरण ईश्वरपूरला थांबतो, आणि त्यामुळं मला तिथं थांबणं गरजेचं होतं. पण तरी देखील मी बारामतीला गेलो, कारण ह्या विषयाची चर्चा होती. कृषी प्रदर्शनाची चर्चा आणि कृषी प्रदर्शना भेट हा आमचा इंटरेस्ट नव्हता. योगायोगाने गव्हर्नर ज्यावेळी आले त्यावेळी त्यांच्याबरोबर उद्घाटनाच्यासाठी सगळे गेले. त्यावेळी तिथंपर्यंत आम्ही सगळे गेलो, आणि मग तिथून लगेच मी इस्लामपूरला रवाना झालो. नक्कीच. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.